रात्रीची वेळ, रस्त्यावर वाहनांची वर्दळ, लोक ये-जा करतायत, तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला 2 गटात तुफान मारामारी सुरू आहे. कोयता काढून सपासप वार केले जात आहेत. कुणीही संवेदनशील माणसाच्या अंगाचा थरकाप उडेल असा हा व्हिडिओ आहे. पुणे शहरातल्या बिबवेवाडी परिसरातील या व्हिडिओनं पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे उडवलेत. नेमकं काय झालंय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. खरं तर मागील काही वर्षात पुण्यात कोयत्यानं हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात दहशत माजवणाऱ्या या कोयता गँगला आळा घालण्याची मागणी सातत्यानं होते आणि अशातच बिबवेवाडीत 2 गटात वाद झाल्यानंतर कोयत्यानं एकमेकांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय. बिबवेवाडी भागात घडलेल्या या घटनेत व्हिडिओमध्ये काही तरुण 4 चाकी समोर उभे असल्याचं दिसतंय, त्यांच्यात बिनसल्याचं दिसतंय आणि याच दरम्यान एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हातातून कोयता घेतो आणि समोरच्या गटातील व्यक्तीवर वार करतो. त्यानंतर तो कोयता घेऊन दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर जातो. कोयत्याचा वार चुकवण्यासाठी व्यक्ती पळतो आणि तोल जाऊन खाली पडतो. तरीही त्याच्यावर कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या हातातून दुसरा व्यक्ती कोयता घेतो आणि वार करतो. याच वेळी एक व्यक्ती सपाट दगड घेऊन येतो आणि त्याच्या दिशेनं फेकतो. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या दिशेनं दगड फेकून मारतायत. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. सराईत गुन्हेगार असणाऱ्या तिघांना अटकही केली आहे. सध्या तिघेही येरवडा कारागृहात आहे. तर या घटनेत दोघांना दुखापत झाली आहे. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. अनेकांनी हा व्हिडिओ ट्विट करत भर रस्त्यात झालेल्या या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आमदार रोहित पवार यांनीही हा व्हिडिओ पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांना पुण्यातील परिस्थितीकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटलंय पहा. पुण्यातल्या कोयता गँगचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारनं कोयता गँग अस्तित्वात नसल्याचं सांगितलं होतं आणि हा बघा कोयता गँगचा कालचा थरार. पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होते. गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावं ही विनंती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांनी पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. यासोबतच पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी